नमस्कार. पर्यावरणीय जाणीव जागृती अर्थात एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या अनिर्वाय कोर्सच्या या ऑनलाईन लेक्चरच्या आजच्या भागामध्ये आज आपण माहिती तंत्रज्ञानाची पर्यावरण आणि मानवी आरोग्यातील भूमिका याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सध्याच्या कालखंडामध्ये माहिती तंत्रज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. माहिती तंत्रज्ञानाची व्याप्ती ही प्रचंड आहे. पर्यावरण व्यवस्थापन आणि मानवी आरोग्य या बाबतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ही सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाची ठरत आहे. इंटरनेट, वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स, विविध माहिती स्थळं आणि व्यवस्थापन प्रणाली यामार्फत माहिती आपण सध्याच्या काळात मिळवू शकतो. बऱ्याच कंपन्या आणि संस्थांनी विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स, बिनतारी प्रणाली, विविध प्रोग्राम्स, विविध मॉडेल्स हे विकसित केले असून अनेक वैद्यकीय संशोधन संस्था, निदान संस्था, विविध प्रकारची हॉस्पिटल्स यामध्ये साधी हॉस्पिटल्स, स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स इत्यादी मानवी आरोग्याशी संबंधित अशा घटकांना तसेच पर्यावरणाशी संबंधित संस्थांना या माहिती तंत्रज्ञानाद्वारे नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. पर्यावरण व्यवस्थापन आणि मानवी आरोग्य या बाबतीमध्ये माहिती तंत्रज्ञान ही महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्याला माहिती आहेच की 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा संगणक आणि त्याशी संबंधित असणारे सॉफ्टवेअर्स ही विकसित झालेली नव्हती, त्यावेळी पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या बाबतीत एखादी विशिष्ट माहिती मिळवणं ही अतिशय वेळखाऊ अशा प्रकारची प्रक्रिया होती. मात्र माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळं सध्याच्या कालखंडामध्ये अतिशय अल्प वेळात आणि अतिशय अल्प श्रमामध्ये आवश्यक ती माहिती आपण सध्या मिळवू शकतो. सध्याच्या कालखंडामध्ये इंटरनेटचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रभावीपणे वाढलेला असून इंटरनेटवरील विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण पर्यावरण आणि मानवी आरोग्य याबाबतची कोणतीही माहिती एका क्लिकवरती मिळवू शकतो. ही माहिती सांख्यिकी स्वरूपामध्ये आणि वेगवेगळ्या स्थळ व्यवस्थापन प्रणालीमार्फत आपण मिळवू शकतो आणि त्याद्वारे आपण त्या संदर्भातले निष्कर्ष हे देखील काढू शकतो. आता आपण माहिती तंत्रज्ञानाची पर्यावरणातील भूमिका याविषयीची माहिती जाणून घेऊयात. पर्यावरण व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये विशेषतः सुदूर संवेदन अर्थात रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS या माहिती तंत्रज्ञानातील पद्धती सध्याच्या काळात अस्तित्वात आल्या असून अशा पद्धतींमुळे पर्यावरणातील अनेक घटकांसंबंधी अनेक प्रकारची माहिती मिळण्यास मदत होत आहे. यामध्ये आपण सुदूर संवेदन अर्थात रिमोट सेन्सिंग या भूगोल या विषयातील महत्त्वाच्या घटकाची माहिती जाणून घेऊया. भूपृष्ठाला कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता अतिशय दूर अंतरावरून घेतलेली पृथ्वीची छायाचित्रे अर्थात इमेजेस तसेच भूपृष्ठावरील एखादी वस्तू किंवा नैसर्गिक संपदा यांची सविस्तर माहिती त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क न साधता अप्रत्यक्षरित्या मिळवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे सुदूर संवेदन अर्थात रिमोट सेन्सिंग होय. हवाई संरक्षण आणि सुदूर संवेदनामध्ये भूपृष्ठाच्या वर अवकाशात उंचावर जाऊन तेथून भूपृष्ठाकडे त्याचे निरीक्षण करून माहिती आणि छायाचित्रण अशी प्रभावी व्यवस्था या सुदूर संवेदन तंत्रामध्ये आपल्याला दिसून येते. अवकाशामध्ये भूपृष्ठापासून कमी उंचीकडून जास्त उंचीकडे अशा विविध उंचींवर वायूचे फुगे, रडार, विमानं, उपग्रह इत्यादी साधनांच्या द्वारे विविध प्रकारची संवेदक वापरून भूपृष्ठावरील वेगवेगळ्या घटकांची माहिती मिळवली जाते. या तंत्राच्या साहाय्याने आपल्याला रोजच्या रोज किंवा विशिष्ट कालावधीनंतर
आवश्यक त्या प्रदेशाची किंवा क्षेत्राची तेथे प्रत्यक्ष न जाता देखील दूरवरून माहिती मिळू शकते. तसंच पर्यावरण या घटकाला अनुसरून महत्त्वाची असलेली विविध प्रकारची माहिती सविस्तरपणे आणि कायमस्वरूपी तयार करणे हा या सुदूर संवेदनाचा महत्त्वाचा आणि प्रमुख उद्देश आहे. सुदूर संवेदन मानवी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियाच्या कार्याची व्याप्ती वाढवते. यामुळे स्थळ आणि काळ तसेच विद्युत चुंबकीय पट्ट्यांच्या अर्थात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम या संदर्भामध्ये निरीक्षण करून माहिती मिळवण्याच्या मानवी क्षमतेमध्ये प्रचंड वाढ करत आहे. सुदूर संवेदन ही खरी, योग्य आणि अतिशय उपयुक्त माहिती मिळण्याचं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाचं साधन आहे. याचा वापर पर्यावरणाच्या विविध घटकांच्या अभ्यासामध्ये होऊ शकतो. उदाहरणार्थ भूरचना, नैसर्गिक वनस्पती, नैसर्गिक प्राणी, जलाशये आणि विविध प्रकारच्या परिसंस्था तसेच मानवी घटकांच्या बाबतीमध्ये मानवी वसाहती आणि हवामान इत्यादींच्या बाबतीमध्ये सुदूर संवेदनाचा उपयोग प्रभावीपणे केला जात आहे. याच्या बहुशास्त्रीय स्वरूपामुळे अनेकविध संपदा आणि घटकांचे एकत्रित निरीक्षण करून त्याच्या स्थळ आणि काळानुसार परस्परांचे प्रादेशिक पातळीवरचे विश्लेषण आणि हे विश्लेषण करण्याची प्रचंड क्षमता सुदूर संवेदन प्रदान करते. पर्यावरणाच्या विविध घटकातील नियोजन, व्यवस्थापन, मूल्यमापन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संशोधन, देखरेख आणि या सर्व घटकांचे नकाशे तयार करणे इत्यादीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील रिमोट सेन्सिंग अर्थात सुदूर संवेदन हे तंत्र मानवासाठी वरदान समजले जात आहे. याच घटका अंतर्गत अतिशय आधुनिक असा तंत्रज्ञानातील प्रभावी घटक म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम होय. ही अशी माहिती प्रणाली आहे की जी विविध भौगोलिक स्थळाकडून माहिती मिळवण्याच्या कामासाठी तयार केली आहे. यामधून माहितीचे विश्लेषण हे संगणकाच्या साहाय्याने केले जाते. या माहिती प्रणालीचा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. भौगोलिक माहिती मिळवण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे नकाशे आणि या नकाशावरील विविध माहिती दाखवण्यासाठी त्या दृष्टीनं काही मर्यादा आहेत. मात्र जितकी माहिती जास्त नकाशा समजण्यास गुंतागुंतीचा होतो, परंतु GIS या तंत्रज्ञानानं या पारंपरिक मर्यादा ओलांडून नकाशावरील वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरणीय माहिती ही विविध स्तरावरती आपल्याला सध्याच्या कालखंडामध्ये उपलब्ध होत आहे. या माहिती प्रणालीचा वापर करून पर्यावरणातील विविध घटकांबाबतची विविध माहिती सध्याच्या काळात मिळवली जात आहे. गरजानुसार आवश्यक त्या माहितीचे विश्लेषण केल्यामुळे उद्भवलेल्या अनेक समस्यांची जाणीव आता सध्याच्या काळात होऊन अशा समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना या योग्य वेळेमध्ये करणं सहज शक्य झालं आहे. अशा प्रकारच्या विविध उपाययोजना पर्यावरणातील खालील घटकांमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. यातील सर्वात महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे नैसर्गिक आपत्तींचा शोध. पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागांमध्ये होणारे भूकंप, ज्वालामुखी, वादळे, महापूर, भूमिपात आणि नैसर्गिक प्रकारे लागलेले वणवे इत्यादी नैसर्गिक आपत्तीग्रस्त प्रदेश शोधण्यासाठी तेथे मदत आणि बचाव कार्य तसंच त्या भागामध्ये पुनर्वसन करण्यासाठी या माहिती प्रणालीचा अतिशय प्रभावी वापर सध्या होत आहे. याशिवाय वन आणि प्राणी संपदा, एकूण विविध वनांखालील क्षेत्र हे किती आणि कोठे आहे हे समजण्यासाठी या तंत्राची मदत होते. याशिवाय वनसंपदेचा विनाश वाचवण्यासाठी उदाहरणार्थ चोरटी वृक्षतोड तसंच मुद्दाम लावले जाणारे वणवे, वनांवरील विविध प्रकारच्या किडी, रोग तसंच धरणांच्या जलाशयाखाली बुडणारी वनक्षेत्र याबाबतची माहिती मिळण्यासाठी आणि त्यानुसार त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त विविध वन्य पशु आणि प्राणी यांची अधिवास अर्थात निवासस्थाने समजण्यासाठी
त्यांची संख्या, उपलब्ध असणारे त्यांचे खाद्य याविषयीची माहिती मिळून त्यांच्या होणाऱ्या चोरट्या शिकारीस प्रतिबंध आणि कायमस्वरूपी विनाशाच्या मार्गावर असणारे प्राण्यांसाठी अभयारण्य अथवा राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानं ही स्थापन करता येतात. यानंतरचा महत्वाचा घटक तो म्हणजे जलसंपदा. जलसंपदेच्या बाबतीमध्ये महासागर, विविध सागर, समुद्र, खाड्या, सरोवरे, नद्या आणि धरणांचे जलाशय इत्यादी जलाशयांची स्थिती समजण्यासाठी आणि त्यामधील जलपातळी तसेच या पाण्यामध्ये असणाऱ्या विविध प्रदूषकांची पातळी समजण्यासाठी देखील मदत होते. आणि या माहितीवरून योग्य ते नियोजन आणि उपाययोजन करता येते. यानंतरचा पुढील घटक तो म्हणजे वाहतूक आणि दळणवळणाची व्यवस्था. विविध वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांचे वितरण, त्यांची स्थिती, त्यांची अवस्था, अशा वाहतूक साधनांचा वापर करत असताना होणारे अपघात आणि याविषयीच्या अडचणी समजण्यासाठी आणि त्यावरच्या उपाययोजना करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली ही अतिशय उपयुक्त आहे. यानंतरचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे मृदा संपदा. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विविध वापराखाली असलेल्या मृदांची माहिती तसेच मृदा व्यवस्थापन, मृदा धूप नियंत्रण इत्यादी बाबतची माहिती मिळून आवश्यक उपाययोजना या तंत्राद्वारे शक्य आहे. मृदा योग्यतेचे विश्लेषण करणे म्हणजेच शेती, कारखाने, जंगले, पशुपालन, वसाहती तसंच वाहतूक आणि दळणवळण यांचे मार्ग इत्यादीपैकी नक्की कोणत्या कारणासाठी भूमी उपयोजन अर्थात लँड यूज हे वापरणे योग्य आहे हे या तंत्राद्वारे ठरवता येते. यानंतरचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे प्राथमिक क्षेत्रामधला कृषी व्यवसाय हा घटक होय. कृषी क्षेत्रामध्ये विविध पिकांच्या लागवडीसाठी वेगवेगळ्या भागातील प्रदेशांची माहिती या तंत्राद्वारे आपल्याला मिळते. गरजेनुसार पीक लागवड, क्षेत्राचे नियोजन, पिकांवरील किडी, रोग यांची माहिती तसेच कृषी अर्थात शेती या घटकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हानी करणाऱ्या टोळधाड या किडीविषयीची माहिती घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करता येते. याशिवाय शेतीमध्ये लागवड केलेल्या पिकांना कधी व किती प्रमाणात पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे याची देखील माहिती मिळते. तसेच कृषीविषयक इतर समस्यांच्या बाबतीमध्ये नियोजनबद्ध आणि प्रतिबंधात्मक कारवाई देखील करता येऊन शेतीचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. या नंतरचा घटक तो म्हणजे कारखाने. कारखाने अथवा कारखानदारी यामध्ये विविध कारखान्यांची स्थाने, या कारखान्यांमधून बाहेर पडणारे विविध वायू, सांडपाणी, कचरा आणि या सर्व घटकांद्वारे होणारे जल, ध्वनी आणि भूमी प्रदूषण तसेच विविध प्रदूषके, कारखान्यात होणाऱ्या दुर्घटना इत्यादी बाबतची माहिती देखील या माहिती तंत्रज्ञान प्रणालीद्वारे उपलब्ध होऊन आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करता येते. भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर पुढील शेवटचा घटक तो म्हणजे वसाहती यासाठी देखील प्रभावीपणे केला जातो. सध्याच्या काळात वाढणारी मोठी शहरं, नगरं अथवा महानगरं यामध्ये असणाऱ्या शहरी वस्त्या, त्यांची होणारी अमर्याद वाढ, गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या, शहरी वस्त्या आणि तिथं उपलब्ध असणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ राहती घरे, रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, दवाखाने, बागा, करमणूक केंद्र, कचरा डेपो इत्यादींची अवस्था आणि यातून निर्माण होणाऱ्या समस्या ह्या समजण्यासाठी आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान या तंत्राचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. विद्यार्थिनी भगिनींनो, आतापर्यंत आपण माहिती तंत्रज्ञानाची पर्यावरणातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती पाहिली. आता आपण माहिती तंत्रज्ञानाची मानवी आरोग्यामधील भूमिका याविषयीची माहिती जाणून घेऊया. पर्यावरणातील घटकांमध्ये माहिती तंत्रज्ञान किती प्रभावी आहे याविषयी वरील भागामध्ये आपण माहिती घेतली. अगदी तशीच आणि तितकी प्रभावी माहिती मानवी आरोग्याच्या बाबतीमध्ये भूगोल या विषयामधील GIS हे तंत्रज्ञान देताना आपल्याला दिसून येतं. यामध्ये मानवी आरोग्याबाबतची विविध प्रकारची माहिती वेगवेगळ्या वेबसाईट्स अर्थात संकेतस्थळावर उपलब्ध होते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या क्षेत्राच्या विकासामुळे
इंटरनेटच्या मदतीनं जगातील कोणत्याही वैद्यकीय संस्था, या वैद्यकीय संस्थांमधील तज्ज्ञ डॉक्टर यांचा वैद्यकीय सल्ला कमीत कमी आणि किमान वेळेमध्ये तसंच कमीत कमी खर्चामध्ये सध्या आपण घेऊ शकतो. आरोग्याच्या संदर्भामधील विविध सॉफ्टवेअर्स आता विकसित झालेले आहेत. यामध्ये स्मार्ट शर्ट हे सॉफ्टवेअर हे सध्याच्या कालखंडामध्ये आरोग्यविषयक योजनांच्या बाबतीमध्ये अतिशय प्रभावी ठरत आहे. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे विविध रोग झालेले रोगी यांच्यामधील रक्तदाब वाढल्यास अशा प्रकारच्या शर्टद्वारे आपल्याला निर्देशित केलं जातं. याशिवाय मानसिक शंका आणि याविषयीच्या निरासनासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. या व्यतिरिक्त मधुमेह अर्थात डायबिटीज असणारे रुग्ण देखील स्वतः रक्त आणि लघवीतील साखरेची पातळी समजून घेऊ शकतो आणि दैनिक उपचार चालू असताना डॉक्टरांकडे ही माहिती तो या तंत्रज्ञानाच्या आधारे पाठवू शकतो. या व्यतिरिक्त आत्ताच्या कालखंडामध्ये जो कोविड-19 अर्थात करोना हा विषाणू जगभरामध्ये पसरला, अशा विषाणूचा संसर्ग हा कोणकोणत्या भागामध्ये झालेला आहे, तो भाग अशा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपण या ठिकाणी शोधून तो भाग प्रतिबंधित करू शकतो. अशा पद्धतीने हॉस्पिटल व्यवस्थापन तसेच इतर आरोग्यविषयक घटकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊन लहान हॉस्पिटल ते मोठे हॉस्पिटल, क्लिनिक, पॉलिक्लिनिक, परिश्रम प्रयोगशाळा आणि निदान केंद्र अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर या माहिती तंत्रज्ञानाचा वापर सध्याच्या कालखंडामध्ये केला जात आहे. अशा पद्धतीने माहिती तंत्रज्ञानाची मानवी आरोग्यातील भूमिका आपल्याला या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक स्पष्ट करता येते. यामध्ये वैद्यकीय स्वरूपाची माहिती गोळा करणं, ती व्यवस्थित ठेवणं, तिच्यावरती प्रक्रिया करणं, तिचे वितरण करणं आणि संगणकाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रणालीचा वापर करून यामध्ये ही माहिती अधिक जलद स्थानांतरणासाठी किंवा दळणवळणासाठी यांची एक वेब अर्थात जाळे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. अशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानामधील माहिती तंत्रज्ञान यामध्ये सुदूर संवेदन आणि जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम अर्थात GIS या घटकांची मानवी आरोग्य आणि त्या अगोदर पाहिलेला मानवी आरोग्याशी संबंधित पर्यावरण या घटकातील भूमिका याविषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. या पुढील आपल्या शेवटच्या ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये माहिती हक्क आणि पर्यावरण आणि मूल्य शिक्षण याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.